नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त साध्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण कधी सुरू करावे, रोज किती अध्याय वाचावे, गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायणाची सेवा कशी करावी हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गुरुपौर्णिमेनिमित्त 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण कसं करावं. पूजा मांडणी न करता पूजा मांडणी करून किंवा पूजा मांडणी न करता प्रत्येकाचंच घर मोठं आहे, प्रत्येकालाच पूजा मांडणी करणं शक्य आहे असं नाही होत. त्यामुळे तुमचं घर लहान असेल किंवा मोठं, तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, ते पूजा मांडणी ठेवू शकत नाहीत, तर पूजा मांडणी न करता सुद्धा आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो. बघा, गुरुचरित्र पारायण म्हटलं की बऱ्याच जणांच्या मनामध्ये नियमाची भीती आणि या नियमाच्या भीतीमुळेच बरेच जणांची इच्छा असूनही गुरुचरित्र पारायण करत नाहीत. तर या व्हिडिओमध्ये फक्त 3 नियम पाळण्याची गरज आहे. गुरुचरित्र पारायणाचे मी तुमच्यासोबत कोणते आहेत ते नियम शेअर करणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर बघा मित्रांनो, या 3 नियमाचे पालन करून जर तुम्ही भक्तिभावाने, विश्वासाने गुरुचरित्र पारायण केलं तर 7 दिवसाचा या सेवेचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. आणि एक वेळा गुरुचरित्र पारायण केलं की ही सेवा तुम्ही नंतर आयुष्यामध्ये कधी सोडणार नाही. त्यानंतर आपल्यावरती महाराजांची कृपा काही अशी होते की आपण प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करू लागतो आणि आपल्याला जर म्हणजे जमलं तर आपण करू शकतो. दत्त महाराज इतके दयाळू आहेत, कृपाळू आहेत आणि मायाळू सुद्धा आहेत. ते तुमचं कधीही वाईट करणार नाही. एखादी जरी चूक झाली तरी तुम्हाला कधीही त्यांनी नियमाच्या ह्याच्यामध्ये उभं करणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, कोणतेही देव, कोणतेही गुरु कधीच कुणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. या उलट आपण जी काही पारायण करतो, नामस्मरण करतो, पूजापाठ करतो, या देवी शक्तीमुळे आपले जे भोग असतात ते आपल्या प्रारब्धाची भोगाची जी तीव्रता असते ना, ती कमी होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देव हा फक्त भक्तीचा विषय आहे आणि भीतीचा विषय नाही. त्यामुळे कोणत्याही सेवेविषयी, स्पेशल म्हणजे पारायणाच्या नियमाविषयी जर तुमच्या मनामध्ये काही भीती असेल तर ती आजच काढून टाका आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा. बघा, दत्त माऊली, स्वामी महाराज हे आपली आई, वडील, बंधू, सखा, बहीण, भाऊ, आपण सर्व काही आहेत. आपण गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुदेवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः असं म्हणतो. त्याच्यामध्येच आपले सगळे काही आई, वडील, बहीण, भाऊ हे सगळे आलेले आहेत. आता आपण गुरुचरित्र पारायणाची म्हणून आपण कोणाची सेवा करतो? आपण दत्त महाराजांची सेवा करतो. दत्त महाराज म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपले आई, वडील, मोठे भाऊ म्हणून आपण सेवा करतो. आपण भाऊ म्हणून सेवा करतो, तर आपले मोठे भाऊ त्यांची सेवा केल्यानंतर आपले कधी वाईट करतील का? हे तुम्ही सांगा. आपले वडील म्हणून सेवा करताय, जर समजा तुम्ही आई म्हणून सेवा करताय, तर आई वडिलांची सेवा केल्यानंतर आई वडील तुमचं कधी वाईट करतील का? नाही ना. त्यामुळे मी महिला आहे, स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावं का? माझ्याकडून हा एक नियम पाळणं होत नाही यांनी असं सांगितलं. त्यांनी तसं सांगितलं आहे. दत्त महाराज शिक्षा करतील तर असं काहीही होणार नाही. दत्त महाराजांना तुम्ही निस्वार्थपणे महाराजांना शरण जा आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण आपल्या घरामध्ये सुरुवात करा. तुमच्या मागे ज्या काही इडापिडा लागलेल्या आहेत, ज्या काही तुमच्या समस्या आहेत, त्या मुळापासून संपतील. तुम्हाला जसं की तुमचं आयुष्य वाटतं की तुम्हाला जसं वाटतं की तुमचं आयुष्य खूप वेगळ्या ह्याच्यावरती आहे. तुम्हाला जसं तुमचं आयुष्य वाटतं की असं व्हावं, तुमच्या घरामध्ये एकोपा, प्रेम नांदावा, व्यवसाय तुमचा चांगला चालावा, नोकरीमध्ये, मिस्टरांमध्ये, मुलांची प्रगती व्हावी, कुणाला जर आजारपण असेल तर ते दूर व्हावं, यासाठी सगळ्या इच्छा महाराज आपल्या पूर्ण करत असतात. पण सर्वात महत्त्वाचं काय आहे की आपण महाराजांची अंतःकरणापासून महाराजांना हाक मारणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर बरेच जण सेवा करतात, पारायण करतात, पण त्यांना अनुभवच येत नाही. का येत नाही? फक्त हा ग्रंथ मला संपवायचा आहे म्हणून बोटं फिरवायची आणि नजर फिरवायची
आणि वाचन करायचं. आणि काय मी 7 दिवसाचं पारायण केलं होतं, काहीच उपयोग नाही. वर्षातून फक्त एक पारायण करा, मनापासून करा. नक्कीच या सेवेला तुम्हाला अनुभव येईल. तर बघा मंडळी, यंदा 2026 मध्ये 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे. मी आहे कोमल वासलवार. त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. यंदा गुरुपौर्णिमा आलेली आहे 29 जुलै बुधवारी. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त 7 दिवसाच्या पारायणाची सुरुवात आपल्याला 23 जुलै 2026 वार गुरुवार या दिवशीपासून सुरुवात करायची आहे. 23 जुलैला सकाळी देवपूजा वगैरे उरकून घ्यायची. त्यानंतर तुमचं घर मोठं आहे, तुम्हाला पूजा मांडणे शक्य आहे तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता. आणि लहान घर आहे, घरात लहान मुलं आहे तर पूजा मांडणी ते ठेवत नसतील तर अशा वेळेला देवघरासमोर बसून आपण पारायण केलं तरी सुद्धा चालेल. आता बऱ्याच जणांचं देवघर हे वरती भिंतीला असतं किंवा बऱ्याच जणांच्या देवघरासमोर बसण्यासाठी जागा सुद्धा नसते. अशा वेळेला पारायण करताना देवासमोर दिवा लावायचा, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा. निरांजन धूप तिथे लावून ठेवायचे. आणि तुमच्या घरात जिथे कुठे जागा आहे, जिथे बसून तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकाल त्या जागेवर एकच आसन टाकायचं आणि तिथे बसून तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. पारायण झाल्यानंतर तो ग्रंथ जो आहे तो परत देवघराजवळ नेऊन ठेवायचा. काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. फक्त सोप्यावर बसून, अंथरुणावर बसून वगैरे वाचन करायचं नाहीये. आणि तो ग्रंथ जो आहे तो फक्त जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा त्याच वेळेला देवासमोरून उचलायचा. जी जागा आहे ती आपण त्या जागेवर पहिल्या दिवशी बसून वाचन केलं त्या जागेवर 7 दिवस बसून आपल्याला पारायण करायचं आहे, जागा बदलायची नाही. तर बघा, 7 दिवस आसन बदलायचं नाही. 7 दिवस आणि रोजचे जे अध्याय आहेत ते वाचन करत असताना मध्येच उठायचं नाही आणि मध्ये कोणाशी बोलायचं सुद्धा नाही. आणि हो, वाचनाची वेळ सुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये वाचन करायचं नाही, कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. सकाळी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. महिलांना घरातील कामं असतात, मिस्टरांना टिफिन द्यायचा असतो, मुलांना टिफिन द्यायचा असतो, घरामध्ये मोठी मंडळी आहेत ज्यांना औषध गोळ्या वगैरे घ्यायच्या आहेत, त्यांना खायला वगैरे वेळेवर द्यावं लागतं. अशा वेळेला जर तुम्हाला शक्य नाही झालं तर सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत तुम्ही कधीही पारायण करू शकता. गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. तुम्ही जर रेग्युलर गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुम्हाला रोजचे अध्याय वाचन करण्यासाठी 2 ते 2.5 तास लागतात. शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवरती आहे. पहिल्या दिवशी म्हणजे 23 तारखेला देवपूजा झाल्यानंतर पूजा मांडणी करून घ्यायची किंवा देवघरासमोर बसून सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. संकल्पामध्ये उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं असेल तर ते टाकायचं. सुरुवातीला गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करून आपल्याला वाचायला सुरुवात करायचं. त्यानंतर आपल्या गुरुचे स्मरण करून आपल्या नावाचा उच्चार करायचा, आपला गोत्राचा उल्लेख करायचा. तुमचं गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर कश्यप गोत्र तुम्ही बोलायचं. तुमची जी काही इच्छा आहे ते स्वामी महाराजांना बोलायची. आणि माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही पारायण करत आहात आणि माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहावी व मला माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळावा आणि गुरुची कृपा आमच्या संपूर्ण कुटुंबावरती राहावी, यासाठी आजपासून मी 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करणार आहे. महाराज, तुम्ही ते माझ्याकडून करून घ्या आणि जी मी काही सेवा करणार आहे ती अगदी मनापासून करणार आहे, ती तुम्ही स्वीकार करा. हे पारायण करत असताना माझ्याकडून जर काही चूक झाली, भूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा करा. जे काही तुम्हाला वाटतं ते बोलायचं आणि त्यानंतर हातातलं पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं. हा झाला साधा सोपा आपला संकल्प. आणि संकल्प करण्यापूर्वी आवर्जून आचमन नक्की करा. आचमन केल्याने आपल्या मनाची व शरीराची शुद्धी होते. वाचन करत असताना मन आपलं एकाग्र होतं. संकल्प झाल्यानंतर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचन करायचे आहे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 वाचायचे आहे. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचन करायचे. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचन करायचे आहेत. 5व्या दिवशी 36 ते 38 वाचायचे आहेत. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आहेत आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचायचे आहेत.
53 अध्याय वाचून गुरुचरित्र पारायणाची आपल्याला समाप्ती करायची आहे. म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला समाप्ती करायची आहे. समाप्तीसाठी शेवटच्या दिवशी अध्याय वाचून घ्यायचे. गुरुपौर्णिमा आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पूर्ण वरणाचा स्वयंपाक करू शकता. तुम्हाला जे जमेल ते करू शकता. पूर्ण वरणाचा स्वयंपाक करणं तुम्हाला जर शक्य नसेल तर साधं सोपं आपलं वरण भात भाजी पोळी बनवायची. एखादा गोड पदार्थ बनवायचा आणि हो पूर्णाचा स्वयंपाक करा किंवा साधा स्वयंपाक करा. त्यामध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून बनवायची आहे. कारण दत्त महाराजांना व गुरुचरित्र पारायण समाप्तीला घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचा मान खूप आहे. याच्याशिवाय तुम्हाला नैवेद्य होणारच नाही. याचा नैवेद्य तुम्हाला ग्रंथाला दाखवायचा आहे. महाराजांना देवांना नैवेद्य दाखवायचा. 3 नैवेद्य वाढायचे आणि त्यानंतर सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती करायची. नंतर महाराजांची आरती करायची. आणि गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे स्वामींची आरती, त्याचबरोबर आपल्या कुलदेवी आणि आपले कुलदेव अशा प्रकारे 5 आरत्या करून आपल्याला गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करायची आहे. तुम्हाला जर एखादं जोडपं मिळालं तर बोलवायचं आहे. गाईला पण नैवेद्य काढायचा. असे तुम्हाला नैवेद्य करायचे आणि त्याचा मान सन्मान, त्या एखादं जोडपं बोलवायचं, त्या जोडप्याचा तुम्हाला मान सन्मान करायचा. त्यांना जेवू वगैरे घालायचं. तुम्हाला यथाशक्ती जे काही घडेल ती दक्षिणा तुम्ही द्यायची आहे. पण आजकाल बऱ्याच ठिकाणी बघा असं जोडपं वगैरे जेवायला बोललं तर कोण कोणाच्या घरी येत नाही. तर अशा वेळी काय करायचं आहे, जेव्हा आपण महाराजांना नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला तुम्ही समजा एखादं जोडपं बोलावलं असतं तर उद्यापन करायला तुम्हाला किती खर्च आला असता, 500, 1000, तर एवढे पैसे नैवेद्याच्या बाजूला ठेवायचे आणि त्याच दिवशी नैवेद्य वगैरे सगळं झालं. संध्याकाळी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल तर दत्त मंदिरामध्ये ते 500, 1000 रुपये तुम्ही दानपेटीमध्ये टाकायचे आणि महाराजांना प्रार्थना करायची की महाराज तुमच्या कृपेने आज माझं 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण पूर्ण झालं आणि त्याचं उद्यापन म्हणून मी हे जे पैसे आहेत ते दानपेटीमध्ये अर्पण केलेले आहेत. आणि तुमची जर या 7 दिवसामध्ये इच्छा पूर्ण झाली असेल तर दत्त महाराजांना धन्यवाद नक्की बोलायचं. आणि तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल तरी दत्त महाराजांना जी काही सेवा, जे काही पारायण केलेलं आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा. काही चूक भूल झाली असेल तर महाराज मला क्षमा करा आणि तुमच्या कृपेने माझी ही इच्छा पूर्ण करा, अशी दत्त महाराजांना नक्की प्रार्थना करायची आहे. तुमचं जेही काही काम आहे ते इच्छा आहे ते पूर्ण नक्की होईल. आणि रोजचे अध्याय वाचून झाल्यानंतर त्या ग्रंथाला काहीतरी गुडाचा, साखरेचा, खडी साखरेचा तुम्हाला नैवेद्य किंवा एखादं फळ असेल तर नैवेद्य दाखवायचं. आणि दररोज अध्याय वाचन झाल्यानंतर नैवेद्यानंतर सुरुवातीला गणपती बाप्पाची आणि त्यानंतर दत्त महाराजांची रोज आपल्याला 7 दिवस आरती करायची आहे. याप्रमाणे आपल्याला 7 दिवस गुरुचरित्र पारायण करायचं. या 7 दिवसामध्ये अचानक जर तुम्हाला सुतक पडलं तर मात्र गुरुचरित्र पारायण पूर्णपणे थांबवायचं आणि तुमचं सुतक संपल्यानंतर परत नव्याने गुरुचरित्र पारायणाला तुम्हाला सुरुवात करायची आहे. मासिक पाळी आली असेल तर तुम्ही, जर मासिक पाळीची डेट असेल तर तुम्ही पारायणाला सुरुवात करूच नका. पण अचानक जर का पारायणामध्ये पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळी हे वाचन करू शकतात आणि गुरुचरित्र पारायण पूर्ण करू शकतात. याची तुम्ही काळजी नक्की घेतली पाहिजे. गुरुचरित्र पारायण काळामध्ये बेडवर, गादीवर बसायचं नाही किंवा झोपायचं नाही. जमिनीवर, खाली, फरशीवर सतरंजी किंवा घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. पण बऱ्याच जणांना खाली बसता येत नाही, त्यामुळे झोपता येत नाही. डॉक्टरांनी सांगितलं आहे की खाली बसायचं नाही. तर अशा वेळेला आपण बेडवरची गादी काढून टाकायची आणि त्यावेळी बेडवरती चटई, घोंगडी किंवा सतरंजी टाकायची आणि त्यावर तुम्ही झोपू शकता. बऱ्याच जणांना पारायण करण्याची इच्छा आहे पण ते खाली बसू शकत नाही. तर अशा वेळेला सोफा वगैरे सोडून, अंथरूण पांघरूण सोडून टेबल खुर्चीवर बसून तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतर 7 दिवस घरामध्ये काय बनवायचं, नॉनव्हेज बनवायचं नाही आहे. घरातील मंडळींना खाऊ द्यायचं नाही आणि आपण तर खायचंच नाही. त्याचबरोबर मुलांना सुद्धा म्हणजे करून सुद्धा द्यायचं नाही आहे. बघा, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला काहीच खायचं नाही आहे. असं म्हटलं जातं की ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या घरचं खातो तर आपलं संपूर्ण पारायणाचं फळ जे आहे ते समोरच्या व्यक्तीला मिळतं. त्यामुळे आपण परान्न वर्ज्य करायचं आहे. शक्यतो वर्ज्यच करायचं आणि ब्रह्मचर्याचं पालन 7 दिवस करायचं आहे. बरेच जण म्हणतात की जेवणाचे काय नियम आहेत, काय खाल्लं पाहिजे, काय खायचं नाही, 7 दिवस उपवास धरायचा का? तर असं अजिबात नाही आहे. 7 दिवस उपवास धरायची गरज नाही आहे. सात्विक जेवण घ्या
जे काही आपल्या घरामध्ये बनतं, कांदा, लसूण, विरहित, ते आपण खायचं आहे. काही आठवड्यामध्ये तुमचे उपवास असतील, सोमवार, गुरुवार, मंगळवार, एकादशी उपवास, गुरुचरित्र पारायण काळामध्ये ते आल्यानंतर तुम्ही करू शकता. उपवासाचे सर्व पदार्थ खाऊ शकता. आय होप की गुरुचरित्र पारायणामध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पारायण काळामध्ये काय खावं याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती अपलोड करेल, तुम्ही बघू शकता. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.